सो सी बेसिकली आतापर्यंत आपण ज्या लेसन्स मध्ये बघितलं होतं की रिव्हॉल्युशन इन वी कॅन से द सोशलिझम अँड द रिझन्स. तो म्हणजेच आपण काय की समाजामध्ये सोशलिझम म्हणजे सोसायटी मधला किंवा सोशलिझम इज नॉट दॅट इन दॅट केस मी बोलतोय. सो समाजामधला असणारा बदल आणि प्लस आपण बघू शकतो की धर्मामध्ये येणारा बदल. ह्या बदलामुळे हळूहळू आपले जे रिव्हॉल्युशन्स होते म्हणजे आपले जे क्रांतिकारी होते त्या क्रांतिकारांना एक प्रेरणा भेटत होती आणि क्रांतिकारी अशा प्रकारचे क्रांती घडवण्यामध्ये सक्सेसफुल होऊ लागले. राईट. ओके. सो आता आपण नेक्स्ट बघूया. तर सिक्स लेसन आहे की जेणेकरून एका नवीन फ्रीडम मुवमेंटला म्हणजे फ्रीडम मुवमेंटला म्हणजेच काय तर स्वातंत्र्य चळवळींना जिथून प्रेरणा भेटत गेली. राईट. सो आता आपण बघूया की काय काय थिंग्स आता घडून आले. राईट. तो बघा द इंग्लिश एज्युकेशन मेड मिक्स्ड एफर्ट टू द इंडियन सोसायटी. The seeds of the nationalism were sown by the reforms of the newly educated society. Due to the various movements in the different parts of India, the favorable situation was created to build the political organization on an all India level, which will bring together a various provisional political organization, different groups of political aware people, and to the express the aspiration of the nation by the diverting the public attention towards the क्वेश्चन्स ऑफ द नेशन. म्हणजेच काय तर ह्याचा अर्थ असा की जे इंग्लिश एज्युकेशन म्हणजे जसं बघा आपण बघितलं होतं की मागच्या पाठामध्ये बघितलं होतं की खूप लोक होते भले ते राजाराम मोहन रॉय असे किंवा म्हणजे त्यांच्यासारखे लोकांनी काय केलं त्यांच्यासारखे लोक एज्युकेशन घेतले त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षणामध्ये त्यांना कळालं की कोणतीही गोष्टीची गरज आहे तर त्यांना सर्वप्रथम आढळून आणलं म्हणजे जशा प्रकारे समाजातली आणि जशा प्रकारे धर्मातला बदल आता घडून आलाच आला परंतु त्यांच्या मनात हे सुद्धा एक थॉट आला की जर आपल्याला भारतभर जर स्वातंत्र्य मिळायचं असेल जर आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला पूर्ण कंट्री म्हणजे पूर्ण देशांगत असणारी एक पॉलिटिकल म्हणजे आपण बोलू शकतो की पॉलिटिकल जी संस्था आपल्याला असली पाहिजे मग पॉलिटिकल ऑर्गनायझेशन म्हणजे आपण बोलतो राजकीय एक संस्था असली पाहिजे की जे पूर्ण पूर्ण भारतातील लोकांना एकत्र करून आणि भारताचे प्रश्न म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे आपल्या इंडियन्सला जे प्रॉब्लेम्स आपण फेस करत होतो आणि जे जे गव्हर्नमेंट म्हणजे जे ब्रिटिश गव्हर्नमेंट आपल्यावर अत्याचार करत होते त्यांच्या अगेन्स्ट आवाज उठवण्यासाठी आपल्याला पॉलिटिकल पॉवरची गरज होती आणि ती पॉलिटिकल पॉवर या जे सुशिक्षित लोक होते त्यांच्या ऑर्गनायझेशन थ्रू क्रिएट होत होते आणि अशा प्रकारे त्यांनी काम केलं. तर मग नंतर बघा त्याच्यानंतर मग त्याच्या म्हणजे अशा प्रकारचे हळूहळू नवीन नवीन संस्था जसं आपण काँग्रेस बघू शकतो जी स्वतंत्र पहिल्यापासून चालत येणारी काँग्रेस आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की खूप असे कामगार संस्था किंवा असे असे खूप असे संस्था आहेत की जे एकत्र आले ज्यांनी निर्माण केलं म्हणजे संस्था निर्माण केली एकत्र आले आणि आपल्याला इंग्रजांविरुद्ध इंडिपेंडन्स मिळवण्यात त्यांनी खूप मोठा त्यांचा मोलाचा वाटा होता असं आपण बघू शकतो. राईट. तो आता आपण बघूया नेक्स्ट थिंग की सेंट्रलायझेशन ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन ब्रिटिश रूल ड्युरिंग द ब्रिटिश रूल म्हणजे केंद्रीकरण म्हणजे कसलं केंद्रीकरण तर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे कार्यकारचं केंद्रीकरण आपण कशा प्रकारे झालं ते आता बघूया. तो इट इज द वर्ड इज ब्रिटिश राजवटीचं प्रशासकीय केंद्रीकरण. तो प्रशासकीय केंद्रीकरण कशा प्रकारचं झालं ते आता आपण बघूया. सो ड्यू टू द ब्रिटिश ऍडमिनिस्ट्रेशन its implementation of the Indian brought the nation under the one roof in its true sense. Due to the identical reforms all over the countries, the equality before law बघा द इक्वालिटी बिफोर लॉ हे खूप महत्वाचा पॉईंट आहे. इक्वालिटी बिफोर लॉ and the feeling of nationalism development among the people for the convents of the administration and the swift movements of the army. The British built the networks of road railways and these facilities benefited the Indians as well. The people from the different parts of India came to the contact with each other and there was the increase in communication and the feeling of the nationalism grew up. तर त्यांनी काय बघितलं सेंट्रलायझेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे एक शासकाचं प्रशासनाचं केंद्रीकरण झाल्यामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या तर ते बघा बेसिकली इंग्रजांनी काय केलं इंग्रजांनी रोड बनवले इंग्रजांनी रेल्वे चालू केली इंग्रजांनी आपण बघू शकतो की टपाल सेवा बेसिकली चालू झालेली आपण बघू शकतो. तर हे सेवा जे होते ज्या प्रकारे ब्रिटिशांनी त्यांचं कार्यकाळ किंवा त्यांचं कामकाज व्यवस्थित चालावं सुरळीत चालावं त्याच्यासाठी चालू केलं होतं परंतु त्याचा फायदा आपल्याला भारतीय लोकांना सुद्धा झाला आहे.
तर भारतीय लोकांना कसं झालंय, तर त्यामुळे भारतीय लोक आपले विचार एकमेकांना देऊ शकले. त्यासोबतच आपण बोलतो की भारतीय लोक एकमेकांना भेटू लागले आणि एकमेकांना भेटू लागल्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे देशासाठी असणारी जी भावना होती, जी आपण बोलत होतो की राष्ट्रप्रेम, राइट, राष्ट्रप्रेम म्हणजेच आपण त्याला पेट्रियोटिझम आपण जे म्हणतो, म्हणजे देशभक्तीची जी भावना होती ती जागृत व्हायला लागली आणि जागृत होऊन ती वाढू लागली सुद्धा होती. आणि प्लस बघू शकतो हे तर एक पॉइंट होता, परंतु त्याआधी एक असा पॉइंट आहे की इक्वालिटी बिफोर लॉ, ती फिलिंग म्हणजेच म्हणजेच काय की न्यायासमोर सगळेजण सेम किंवा कायद्यासमोर सगळेजण सेम, कायद्यासमोर समानता जे आपण म्हणतो, त्याच्या प्रकारची भावना आहे सगळ्यांना सगळ्यांच्या मनात रोवू लागली आणि त्याच्यामुळेच आपण सगळे एकत्र आहोत आणि आपण सगळे एकत्र येऊनच आपण आपल्या देशासाठी काम करू शकतो आणि आपण जर एकत्र येऊन आपल्या देशासाठी काम केल्यावरच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, अशी भावना लोकांमध्ये यायला लागली आणि ती भावना ही हळू वाढू लागली. म्हणजे ह्याचाच अर्थ काय? ह्याचाच अर्थ हे म्हणजे मला बोलायचा उद्देश आहे की भले ब्रिटिशांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी सेवा आणि सुविधा स्थापित केल्या होत्या. म्हणजे त्यांनी सर्व्हिसेस अँड दी server that they established, but we Indians use that service and service education for our nationalism. म्हणजे काय तर जसं मी तुम्हाला बोललो की ब्रिटिशांनी भले त्या सेवा आणि सुविधाची स्थापना केली होती स्वतःसाठी, परंतु त्याचा फायदा आपल्या भारतीयांना झाला होता प्रगती करण्यासाठी, राईट. तो अशा प्रकारची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे मुवमेंट्स आहेत की ज्याच्या करूनच हळूहळू लोकांमध्ये नॅशनलिझमची भावना प्रस्थापित झाली आणि लोक नॅशनल फ्रीडम फाईटसाठी ते जास्त उत्स्फूर्त झाले आणि इन्स्पायर झाले, राईट. सो इकॉनॉमिकल एक्सप्लोरेशन, तर आता बघूया आपण आर्थिक शोषण. तर आर्थिक शोषण आपला कशा प्रकारे होत होता ते सुद्धा आपण बघूया. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिशांनी बेसिकली आपला इंडियन्सचा म्हणजे आपल्या भारताचा परिपूर्ण शोषण केलेला होता, राईट. तो म्हणजे कशा कशा प्रकारे ते आपल्याला यूज करत होते हे तर आपल्याला माहितीच असावं, परंतु पुन्हा आपण बघणार आहोत की कशा प्रकारे ते आर्थिकदृष्ट्या ते आपलं शोषण करत होते, की जेणेकरून आपला जो विकास आहे याला कुठे ना कुठे अडथळा लागेल, अशा प्रकारचे त्यांनी सिस्टम बनवली होती. कारण आपला जो भारत देश होता हा पहिले पासूनच आपण बघत होतो की सोने की चिडिया जसं आपण पहिलं बघत होतो, तशा प्रकारचा आपला भारत देश होता, राईट. So बघा, the Indian wealth was following towards the England by the main, and due to the imperialist policies of the England, there was a beginning of economical exploitation of of India. Sorry, the farmer were or compelled to take the cash crop and the branch of land taxes, and then the continuous famine. All of this broke down the backbone of the Indian agriculture, and the traditional industries declined, which led to rise the unemployment. The Again, the thing is, the capitalists exploited to the worker classes, and the various new taxes were the imposed on the middle classes, and this led the growth of discontent among the people. So त्यांनी काय केलं तर बेसिकली जे आपल्याला सांगतात की जशा प्रकारे भारतामध्ये ब्रिटिश राजवट होती, त्या ब्रिटिश राजवटांनी काय केलं होतं, ते ब्रिटिश राजवटीने वेगवेगळ्या प्रकारचे कर, वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टम हे जनरेट केले होते आणि प्लस त्यांनी कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे कर वगैरे वसुली चालू झाले होते आणि जेणेकरून काय झालं होतं की त्यामुळे किंवा त्या कारणामुळे आपले जे फार्मर्स होते म्हणजे आपले जे शेतकरी होते त्यांचं कुठे ना कुठे शोषण वाढत गेलं होतं, राईट. आणि जसं आपण बघितलं होतं की मूव्हीज मध्ये पण बघतो की मूव्हीज मध्ये पण आपण बघत होतो की ते पहिल्याच्या काळामध्ये कसं व्हायचं की जेव्हा राजे महाराज होते तेव्हा भले तुमच्या शेतीमध्ये जर जास्त उत्पादन झालं नसेल तरी तुम्ही म्हणजे तुम्ही कमी कर दिला तरी चालायचं. म्हणजे पहिले राजे वगैरे होते त्यांच्या काळातली गोष्ट मी करतोय. राजे वगैरे त्यांचे सिस्टम कशी असायची, की जर तुमच्या शेतीमध्ये या वर्षी कमी उत्पादन आलं, तर तुम्ही कमी कर द्या. अशा प्रकारचं एक सिस्टम होती आणि जर तुमच्या प्रदेशामध्ये जर दुष्काळ आला असेल म्हणजे फेमिन आला असेल, त्या फेमिनमध्ये तुम्ही लोकं कर देऊ नका. तर त्यावेळेस कर माफी होते. तर अशा प्रकारचे सिस्टम राजा महाराजांच्या वेळेस आपल्या भारतात असायची. बट ते सिस्टम इंग्रजांनी मोडून काढले आणि इंग्रजांनी कशा प्रकारे त्यांनी सिस्टम ठेवली, की इंग्रजांनी अशा प्रकारे सिस्टम ठेवली, की भलेही तुमच्यामध्ये दुष्काळ पडो, भलेही तुमच्या एरियामध्ये बाढ येऊ, भलेही तुमचं पीक कमी हो किंवा जास्त हो, आम्हाला काही घेणं-देणं नाही. आम्ही तुम्हाला बोललोय जेवढा कर भरायचा तेवढा तुम्ही भरा. दॅट्स इट. अशा प्रकारचे त्यांनी एक सक्ती केली होती आणि जर तुम्हाला करपासून आणि बघा त्यांनी अजून एक सिस्टम कशी बनवली होती, की जर तुम्हाला करपासून
छुटकारा पाहिजे असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर तुम्ही आम्ही जे बोलू ते क्रॉप तुम्हाला म्हणजे आम्ही जे बोलू ते पीक तुम्ही उगवा, तरच तुम्हाला करमध्ये काहीतरी फॅसिलिटीज भेटेल. तर म्हणजेच काय, तर फार्मर्स वेअर कंपेल्ड टू टेक द कॅश क्रॉप म्हणजे जे नगदी पिके घेण्यासाठी आपण बघू शकतो, की म्हणजे अशी कंडिशन्स बनवण्यात आली, की जेणेकरून फार्मर हे नगदी पिके घेण्यासाठी जास्तीत जास्त उत्स्फूर्त होईल आणि जास्तीत जास्त तो नगदी पिकेच घेईल. अशा प्रकारचं बर्डन आणि टॅक्स की अशा प्रकारची गोष्ट की अशा प्रकारची सिस्टम त्यांनी जनरेट केली होती. तर ही एक गोष्ट झाली. तर अशा प्रकारच्या टॅक्सेसमुळे म्हणजे अशा प्रकारच्या करमुळे, अशा प्रकारच्या नगदी पिके घेण्याच्या सिस्टममुळे काय झालं, तर आपला जो शेतीचा जो पाठीचा कणा होता म्हणजे बॅकबोन ऑफ अवर इंडियन ॲग्रीकल्चर तो कुठे ना कुठे मोडण्यात आला आणि तो ब्रेकडाऊन झाला होता. आणि त्याच कारणामुळे काय झालं होतं, म्हणजे तो मोडण्यात आला होता. हे एक पहिलं कारण. दुसरी परिस्थिती काय होती, दुसरी परिस्थिती होती ही होती, की हळू-हळू आपली कंपन्या किंवा आपले जे ट्रेडिशनल इंडस्ट्रीज आहे म्हणजे जे आपली पिढ्यानपिढ्या चालत येणाऱ्या जे संस्था होत्या किंवा पिढ्यानपिढ्या चालत येणाऱ्या जे कंपन्या होत्या, त्या कंपन्या हळू-हळू त्यांनी मोडून काढल्या आणि मोडून काढण्यासाठी सुद्धा त्यांनी एक सिस्टम बनवली आणि ते मोडून काढल्यामुळे काय झालं होतं, तर ते मोडून काढल्यामुळे आपले भारतीय हे खूप अनएम्प्लॉईड म्हणजे बेरोजगार झाले होते. म्हणजे कसं, की आपला जो सामान होता, तो सामान हा आपल्या सामानावर म्हणजे भारतीय सामानावर जास्तीत जास्त कर, परंतु ब्रिटिश सामानावर कमीत कमी कर, अशा प्रकारची त्यांनी सिस्टम बनवून आपले जे सामान हे जास्त महाग केले आणि ते महाग करण्या कारणामुळे ते सामान्य माणसाला ते सामान घेणं हे आपण बघू शकतो, की म्हणजे हे नव्हतं बोललं ना, एक असंभव होतं. जेणेकरून त्यांचा माल विकला जात होता, परंतु आपला माल विकला जात नसेल. अशाच कारणामुळे आपली जी इंडस्ट्री होती, ओके. आपली जी इंडस्ट्री होती म्हणजे आपले जे कारखाने होते, जे भारतीय कारखाने होते, ते कुठे ना कुठे बंद पडायला त्यांची सुरुवात झाली. त्याच्या कारणे बेरोजगारी ही वाढत होती. आणि त्याचनुसार आपण जे बोलतो कॅपिटलिस्ट म्हणजे कोणते जे आपले जे भांडवल प्रोव्हाईड करणारे लोकं, जे अमीर लोकं होते, ते सुद्धा जे मिडल क्लासचे लोकं होते, आपल्यासारखे जे सामान्य माणूस होते, त्यांचे सुद्धा ते शोषण करायचं त्यांनी सुरुवात केली होती. आणि त्यांच्या या शोषणामुळे जी आपली जी लोकांमधली गरिबी होती, ती गरिबी अजून वाढली. आणि त्याच कारणामुळे आपण बघू शकतो, की भारतामध्ये गरिबी आणि म्हणजे कसं आपण बोलतो इकॉनॉमिकली एक्सप्लॉयशन म्हणजे आर्थिक शोषण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलं होतं, राइट? तर नंतर आता बघूया वेस्टर्न एज्युकेशन. तर एक पहिला पॉइंट झाला. आता वेस्टर्न एज्युकेशन. तर आता आपण कोणते फॅक्टर्स आहेत, की जिथे कशा प्रकारच्या गोष्ट घडली आणि त्याच्यामध्ये कोणते रिफॉर्म्स आणि कसं काय झालं ते आपण पुढे बघणार आहोत. तर आता आपण बघूया वेस्टर्न एज्युकेशन म्हणजे पाश्चात्य शिक्षण. तर बघा due to the spread of Western education, the new ideas such as justice, liberty, equality, democracy, etc. were introduced to the Indian. And the rationalism, scientific altitude, humanity, nationalism, these principles were accepted by the Indian. Therefore, they or incalculate, so then inculcated, inculcated, inculcated a feeling that we are capable of carrying out the work of our country, and it is the progress, and it's the progress of possible for following this principle. The India's or India is a country of diverse language, but with the introducing the English language, India got the new medium of the communication. तर बघा याच्यामध्ये बेसिकली मोठा पॉइंट आणि मोठा प्लस पॉइंट आपला आणि मोठा मायनस पॉइंट इंग्लिशांचा हा होता, की इंग्लिशांनी आपल्याला संपूर्ण भारताना एक भाषा शिकवली, ज्याचं नाव आहे इंग्लिश भाषा. कारण आपल्या भारतामध्ये आपण म्हणू शकतो आताही वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा ही बोलल्या जातात. तर हे वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भाषा असल्या कारणाने तर बघा आता पण बघा आपण साउथ इंडियन लोकांसोबत किंवा आपण दुसरे जे लोक आहेत, गुजराती असावं किंवा दुसरे जे लोक आहेत, त्या लोकांसोबत आपण बोलू शकतो का? आणि त्यांना आपली मराठी भाषा कळणार आहे का? तर उत्तर आहे नाही. परंतु जर आपल्या दोघांना म्हणजे बघा जसं हिंदी आता लँग्वेज आहे, की हिंदी लँग्वेज आपल्या पूर्ण भारतभर बोलली जाते. इंग्लिश लँग्वेज आहे ती पूर्ण भारतभर बोलली जाते. या कारणामुळे काय झालं, की आपल्या पूर्ण भारताला किंवा पूर्ण भारतीय लोकांना 2 अशा लँग्वेज भेटले, की जेणेकरून आपण एकमेकांसोबत बोलू शकू म्हणजे कम्युनिकेशन आपलं होत असेल. तर अशाच प्रकारचं काम किंवा अशाच प्रकारची गोष्ट इंग्लिशांकडून किंवा इंग्रजांकडून इंग्लिश लँग्वेज भेटली. म्हणून आपलं पूर्ण भारतामध्ये कम्युनिकेशन म्हणजे भारतीय लोकं एकमेकांसोबत बोलू लागले, एकमेकांसोबत आपले विचार मांडू शकले आणि एक कोणत्या-कोणत्या प्रदेशात
काय काय परिस्थिती आहे हे सुद्धा एकमेकांना सांगू शकले. तर हे कशामुळे झालं? तर हे याच्यामुळे झालं, की कारण त्यांना आपण बोलतो, की इंग्लिश एज्युकेशन म्हणजेच इंग्लिश शिक्षण त्यांना भेटत गेलं आणि त्याच एज्युकेशन थ्रू त्यांना कोणत्या-कोणत्या 4 गोष्टींचा त्यांना ज्ञान भेटलं. तर पहिली गोष्ट जस्टिस म्हणजेच न्याय, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वालिटी म्हणजे समानता, डेमोक्रेसीस म्हणजे लोकशाही. हे 4 पद्धतीचे किंवा हे 4 विचार आपल्याला त्यांच्याकडून किंवा हे 4 पॉइंट्स आपल्याला त्या शिक्षणातून आपल्याला भेटले आणि प्लस त्यामुळे आपल्या भारतीयांमध्ये रॅशनलिझम, देशभक्ती किंवा सायंटिफिक अल्टिट्यूड म्हणजे सायंटिफिक आपण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, ह्युमॅनिटी, मानवता, नॅशनलिझम आणि देशभक्ती अशा प्रकारचे काही गोष्टी आपण भारतीयाने स्वीकारले आणि आपल्या भारतीयांना जे एज्युकेटेड लोक होते किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा स्वतःचा देश चालवायची कपॅसिटी आहे आणि स्वतःचं आपण म्हणजे आपला स्वतःचा देश आपण चालवू शकतो. अशा प्रकारची भावना प्रत्येक जो कॅपेबल भारतीय होता त्यांच्यामध्ये यायला लागली. म्हणजे जे नवशिक्षित होते किंवा जे शिक्षण घेणारे, नवं शिक्षण घेणारे जे लोक होते, त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण झाली, की आपण सुद्धा आपल्या भारताचं, आपल्या देशाचं आपण कार्य करू शकतो. त्याच कारणामुळे त्या लोकांनी आणि त्या लोकांनी हळू करून आपल्या भारताची प्रगती व्हायला सुरुवात झाली हे आपण बघू शकतो. सो बघा, फक्त नवीन एज्युकेशन घेऊन आपला फायदा झाला का? म्हणजे फक्त आपण नवीन एज्युकेशन घेतलेलं तर नाही. तर आपण स्टडी ऑफ एशियन इंडियन हिस्ट्री म्हणजे आपण आपला पूर्वीचा जो भारत आपण जे बोलत होतो, पाश्चात्य भारत नाही बोलू शकत आपण त्याला. त्याला आपण बोलतो प्राचीन भारत. त्या प्राचीन भारताचा इतिहास सुद्धा आपण अभ्यासला. जेणेकरून आपल्याला आपली संस्कृती काय हे आपल्याला कळालं. आपली संस्कृती कळल्यामुळे आपण त्यानुसार प्रेरणा घेऊन आपण कशाप्रकारे आपण लढू शकतो आणि कशाप्रकारे आपला इतिहास आहे, हे आपण जागृत करून आपल्या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा नॅशनलिझमची भावना आपण प्रस्थापित केली होती. तर आपण आता बघूया पुढचा पॉइंट. द एशियाटिक सोसायटी वॉज एस्टॅब्लिश्ड ॲट दी बंगाल बाय दी ब्रिटिश अँड द मेनी इंडियन्स अँड द वेस्टर्न सोल्जर or scholar started the study of Indian culture. The manuscript in Sanskrit, Persian, and the other language were examined and research was published. Another Dr. Bhaudaji Lad, another Dr. R.J. Bhandarkar, this Indian scholar made the intensive study of ancient Indian culture. After the understanding that we blessed with the glorious ancient tradition, the Indians were awakened within the sense of identity. The Bhandankar Oriental Research Institute where is working since the last 100 years in पुणे. तर बघा बेसिकली आपण बघतो बेसिकली काय कोणत्या गोष्टी झाल्या होत्या. तर आर्सेनिक सोसायटी जी बंगालमध्ये ब्रिटिशांमार्फत जे एस्टॅब्लिशमेंट झालं होतं, ब्रिटिशांमार्फत त्याची स्थापना झाली होती. परंतु त्या गोष्टीमुळे किंवा त्या जे संस्था होत्या त्यांनी काय केलं होतं, ते काय करत होते आपले जे पर्शियनमध्ये किंवा आपले नाही ओके. सो आपले जे मनुस्क्रिप्ट आहे म्हणजे आपले जे वेद वगैरे आपण जे लिहिलेले किंवा आपले जे गोष्टी आहेत प्राचीन भारताचे जे लिखित असणारे जे बुक्स वगैरे ते बुक्सचं त्याला आपण बोलू शकतो, की आपल्या ज्या संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केला. बेसिकली आपले जे लिहिलेले बुक्स वगैरे आहेत, ते आपली संस्कृती म्हणजे भले ते रामायण असो किंवा महाभारत असो, तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी ते वाचत असतात आणि त्याच्यावर ते रिसर्च करत असत आणि रिसर्च करून त्यांच्यावर कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा ते अभ्यास करून ते पब्लिश करत असतात. पब्लिश करत असतात म्हणजे लोकांमध्ये ते लोकांना ते सांगत असतात, की आपला इतिहास आपला असा आहे. कारण आपल्याला आपण आपण म्हणजे आपल्याला ते ज्ञात नव्हतं किंवा इंडियन खूप काही भारतीय ते वंचित होते. अशा प्रकारचे कार्य ते म्हणजे आशियाटिक सोसायटी करत होते. तर त्याच्यामध्ये काम करणारे आपले डॉक्टर वी कॅन सी सो डॉक्टर भाऊदाजी लाड आणि नंतर डॉक्टर R.J. भंडारकर यांनी काय केलं, तर हे जे इंडियन स्कॉलर होते, जे भारतीय सुशिक्षित लोक होते, त्यांनी काय केलं, त्यांनी खूप असा इंटेन्सिव्ह म्हणजे त्यांनी खूप आपल्या प्राचीन भारताच्या कल्चरचा म्हणजे संस्कृतीचा त्यांनी अभ्यास केला आणि संस्कृतीचा अभ्यास करता त्यांना हे लक्षात आलं, की आपण भारतीय आपल्याला आपला जो समाज आहे किंवा आपला जो इतिहास आहे, हा खूप चांगला, खूप अनोखा आणि खूप एक छान असा आपल्याला इतिहास आहे. अशा प्रकारचे त्यांना एक भावना निर्माण झाल्या आणि ते भावना ते प्रत्येक एका भारतीयापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी काम केलं आणि भारतीयांना जागृत करण्याचं त्यांनी काम केलं होतं. तर आजही सुद्धा भंडारकर ओरिएंटेड रिसर्च इन्स्टिट्यूट
आजही सुद्धा म्हणजे मागच्या 100 वर्षापासून ते काम करत आहे आणि ते भारतीय आपण बघू शकतो की एशियंट इंडियन हिस्ट्री म्हणजे प्राचीन भारताचा इतिहासाचे जे जे काही गोष्टी आहेत त्याने भारतीय संस्कृतीवर ते अजूनही अभ्यास करत आहेत. राईट. सो कॉन्ट्रीब्युशन ऑफ न्यूजपेपर. तर कॉन्ट्रीब्युशन ऑफ न्यूजपेपर म्हणजे म्हणजे आपण वृत्तपत्राने कशा प्रकारे एक योगदान दिलं लोकांना जागृत करण्याचं ते सुद्धा आपण बघूया. So बघा ड्युरिंग दिस पिरियड द इंग्लिश अँड दी vernacular newspaper are periodical came to be published, and through this newspaper the political and social awakening took place, and the newspaper like Darpan, Prabhakar, Hindu, Amrit Bazar, and the Amrit Bazar Patrika, Kesri, नंतर मराठा started सॉरी महाराष्ट्र स्टार्टेड क्रिटिसायझिंग द गव्हर्नमेंट. सो बेसिकली बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, ह्याच्यामध्ये काही न्यूजपेपर अशा प्रकारे द हिंदू तर आज सुद्धा भेटतो. राईट. आज सुद्धा मी पण वाचतो द हिंदू. सो बेसिकली कसं तर ह्याच्यामध्ये आपण बघतो की न्यूजपेपर जो आहेत आपलं वृत्तपत्र ते वृत्तपत्र काय असतात, वृत्तपत्रांनी पण खूप असं योगदान आपल्या भारतीय समाजामध्ये सरकार कशा प्रकारे आपल्यावरती अन्याय करते ह्या गोष्टी सांगायचं त्यांनी काम केलं होतं. त्याच्यामध्ये कोणते कोणते न्यूजपेपर आहेत तर दर्पण आहे, प्रभाकर आहे, द हिंदू आहे, अमृत बाजार आहे, अमृत बाजार पत्रिका आहे, केसरी आहे. केसरी जो आपण बघू शकतो लोकमान्य टिळकांनी एस्टॅब्लिश केलेला म्हणजे लोकमान्य टिळकांनी चालू केलेला. तर मराठा तर अशा प्रकारचे जे न्यूजपेपर आहे हे त्यांनी एस्टॅब्लिश झाले होते आणि त्यांनी सुद्धा समाजामध्ये आपला भारत म्हणजे तो भारत सरकार म्हणजे ब्रिटिश सरकार कशा प्रकारे आपल्यावरती अन्याय करत आहे ह्याची ते जाणीव करून देत असत आणि त्यासोबतच ते ओके. तर त्याचप्रमाणे ते काम सुद्धा करत असतात आणि लोकांमध्ये जागृती सुद्धा निर्माण करत असत. राईट. सो आता बघूया आता एस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. सो इंडियन नॅशनल काँग्रेस त्याला आपण INC जे काँग्रेस पार्टी आपण जे बोलतो त्याची एस्टॅब्लिशमेंट किंवा त्याची स्थापना कशी झाली आता आपण बघूया. ऑन 20 डिसेंबर 1885 द फर्स्ट सेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस वेर हेल्ड इन गुरुकुल दास तेजपाल संस्कृत स्कूल इन Mumbai. So बघा गुरुकुल दास तेजपाल संस्कृत स्कूल in Mumbai, and the 72 delegates from the different provinces of India participated in this session, and we can say the YMS Chandra Banerjee, a renowned lawyer from Kolkata, was the president of this session. In this session, they established the Indian National Congress. ओके. अँड देन ओके इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजे आपण जे बोलत होते पॉलिटिकल जो व्ह्यू किंवा आपण राजकीय दृष्ट्या जी संघटना निर्माण व्हायची गरज होती ती झाली होती काँग्रेस थ्रू. तर बघा पहिली किंवा एस्टॅब्लिशमेंट काँग्रेस नॅशनल काँग्रेसची एस्टॅब्लिशमेंट कसे कसे झालं ते आता आपण बघूया. 28 डिसेंबर 1885 रोजी म्हणजे 28 डिसेंबर 1885 या दिवशी एक्झॅक्टली त्या दिवशी कोणत्या स्कूलमध्ये तो गुरुकुल दास तेजपाल संस्कृत स्कूल मुंबईमध्ये आहे त्या संस्कृत स्कूलमध्ये 72 डेलिगेट्स म्हणजे काय 72 विचारवंत ज्यांचे एकत्रीकरण येऊन 72 लोकांच्या पार्टिसिपेशन घेऊन इंडियन नॅशनल काँग्रेस याची स्थापना झाली होती आणि त्या संघटनाचे किंवा त्या सेमिनार आपण त्याला बोलवतो किंवा त्या गोष्टीचे प्रेसिडेंट कोण होते किंवा त्या समिटचे किंवा ते भेटीचे प्रेसिडेंट कोण होते तर वैकसचंद्र बॅनर्जी हे होते. सो बघा नॅशनल काँग्रेस आपण बोलतो नॅशनल काँग्रेस कमिटी याची स्थापना झाली. आता आपण बघूया ॲलन ऑक्टेव्हन ह्युमे, अ ब्रिटिश ऑफिसर, took lead in the establishment of the National Congress or Indian National Congress and increased the proportion of Indians in the administration, reduction of military expenses by the British government. Such statements were sent to the British. So बघा फक्त आपण नाही तर ॲलन ऑक्टिव्हिन ह्यूम तर हे एक ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी सुद्धा एक प्रोग्रेस घेतला किंवा त्यांनी सुद्धा एक आपण बोलू शकतो एक प्रोग्रेस घेतला की त्यांनी सुद्धा एक पुढाकार घेतला आणि त्यांनी सुद्धा इंडियन नॅशनल काँग्रेस ह्याच्यामध्ये भारतीय लोकांची संख्या कशा प्रकारे जास्तीत जास्त वाढेल ह्याचं त्यांनी म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांनी लक्ष दिलं आणि प्लस नंतर the administration had reduction of the military expense by the British government. Such statement were sent to the British. तर नंतर त्यांनी त्याच प्रकारचे लेटर्स वगैरे लिहिले किंवा कशा प्रकारचे त्यांनी गव्हर्नमेंटला सांगण्याचे घेतलं की कशा प्रकारे ते
वी कॅन कॉट जे लष्करी खर्च कमी करण्याचे तर अशा प्रकारचे जे कायदे आहेत किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्यांनी एस्टॅब्लिश करायचे चालू केली होती. सो बघा दॅट वी कॅन सी इन दिस थिंग. सो बघा ते त्यांनी काय केलं होतं. सो बघा ॲलन ऑक्टेव्हिय ह्यूम यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचा पुढाकार घेतला आणि नंतर आपण म्हणजे भारतीय प्रशासनाचा अधिक प्रतिनिधित्व मिळावे आणि ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्या त्यांनी पाठवल्या होत्या. ब्रिटिश सरकार का पाठवते तेच मी तुम्हाला बोललो की त्यांनी लेटर लिहिलं होतं ब्रिटिश सरकारला की कशा प्रकारे ते इंडियन आपण जे मिलिटरी होते बेसिकली जे मिलिटरीमध्ये एक्सपेन्सेस खर्च कशा प्रकारे कमी करू शकतात अशा प्रकारचं त्यांनी लेटर पुढे लिहिलं होतं. तर ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनी लिहिलं होतं. राईट. तर अशा प्रकारे आपण बघितलं की नॅशनल काँग्रेस कशा प्रकारे एस्टॅब्लिश झाली. इंडियन नॅशनल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कशा प्रकारे एस्टॅब्लिशमेंट झाली आता बघूया आणि पुढे त्याचं कार्य कसं होतं ऑब्जेक्टिव्ह कसं होतं ते आपण नेक्स्ट लेसनला बघणार आहोत. राईट. नेक्स्ट लेसन आपण बघूया. राईट. सो याच्यात कोणा काय डाऊट वगैरे असेल तर यू गॅस कॅन आस्क. विचारा काय डाऊट वगैरे असेल किंवा सर कोणता पॉईंट मला कळला नाही तर तुम्ही विचारू शकता.